हवलदार पाय उचला पाय लवकर धरायचा त्याला नालाय काल त्या थांब माकडा थांब गोळीच घालतो तू थांब थांब सकाळच्या रद्दी केसावर फुग्या घेणार देणार ऐका जुना प्लास्टिक भंगार काय गावते का बघतो आईला जुईनी झाली अर्धा किलो तर असणार आज काळीचा गावलाच का नाही कुठे आहे पुस्तक माझ्याकडे नाही ए खरं सांग नाही का कानपडीत पाडीन खाली बसतेस आकडा सांग लवकर पुस्तक कुठं आहे मारू नका सांगतो मी तिथं रस्त्याच्या कडेला टाकले चला दाखवतो नाही मारत कुठं आहे दाखव जागा चल चल बस ना दाखव कुठं आहे पुस्तक साहेब इथंच टाकलेलं मी पुस्तक माकडा ती एक दुर्मिळ पुस्तक होतं त्याची एकच प्रत शिल्लक राहिलेली म्हणून वस्तू संग्रहालयात सिक्युरिटी मध्ये ठेवली होती पुस्तक 1.5 कोटी किंमत होती त्याची माहित आहे म्हणूनच टाकलेलं काय ना बरं मग मी जाऊ का अरे जातीस कुठे झाकण जुल्या चल माझ्यावर तुरकात पर साहेब त्या पुस्तकात नेमकं काय होतं मला माहित असतं तर मीच ढापलं नसतं मी म्हणजे मला काय माहित नाही बाबा माझ्या माहितीतल्या कुणी सुद्धा वाचलेलं नाही ती पुस्तक हा म्हणजे शो साठी होतं वे बरं झालं गेलं ती बरं मग मी जाऊ का जातीस कुठे झाकण जुल्या चल तुरकात साहेब बघा तिथं आहे पुस्तक कुठे कुठे बघू अरे पाल धर त्या माकडाला अरे थांब सुकायच्या तुझ्या गोळीच मारतो उठून ऐका जुना भांगार पत्रा लोकात ओ दादा काय काय भंगारला हा हाय हाय काय घालणार आहे भंगारला बायकू हा माना लवकर मला बी नाही अरे बायकोला विचारतो काय आहे का भंगार ए भंगार ए बायको काय आहे का भंगारला हा हाय की ही पेपरची रद्दी घाला ठीक आहे 20 रुपये होतील बरोबर बरं गोष्टीची पुस्तकं काय आलेत काय भंगार मध्ये रद्दीत हा हे बघा आज झालंय हायला भारी वाचाय पाहिजे परत वाचा आधी पैसे द्या किती रुपये देऊ याचं तुमच्या रद्दीत झालं 20 रुपये म्हणजे तुम्ही मला द्यायला लागते ती 10 रुपये 200 रुपये अरे सोनं लागले मी या पुस्तकाला 10 रुपये किलो ना घेतोयस की रद्दी वहिनी द्याचं दर वेगळा आणि घ्याचं दर वेगळा 200 रुपये द्या आणि पुस्तक घ्या बरोबर ही तर 200 रुपये काय याड लागले या बाबाला वाचून धन लावणार असल्यागत वाचणार तर यायचा का मग वाचणार आहे तर वाचून लय बॅरिस्टर होणार असल्यागत हिला काय प्रॉब्लेम आहे रे मला काय माहित माझं अजून लग्न नाही झालं करू बी नको लगी लई ताप होतोय तुला बायकोला जर झाले असले तर लागलीच भंगारला घाल कॅरेज टाकून येतो बरोबर कसं किलो घेणार तुमच्या तर आता आगे चेष्टा केली मला भंगार निघालाय बाई. चेष्टा केली हे पुस्तक आतापर्यंत फक्त 2च माणसांनी वाचलंय आणि ती दोन्ही पण माणसं या जगात नाही ती काय पण थप्पा मारती वाटतं आमुष्याच्या दिवशी एका पायावर उभं राहून जो कोण एका तासात ही पुस्तक वाचल त्याला माणसाच्या मनातलं सगळं आवाज ऐकू येणार काय बी धप्पा मारते ती आईला आज आमुष्याच आहे ट्राय मारून बघतो जर यातलं खरं असलं तर मला माणसाच्या आवाजातलं माणसाच्या मनातलं सगळं आवाज ऐकू येणार बघतो ट्राय मारून आज भरून आता हे पुस्तक वाचून संपवणार एका तासात मग मला माणसाच्या मनाला सगळं कळणार एकोण 7 मिनिटात वाचलं या आता जादू येणार अरे काय इथे का नाही जादू आईला फुकटचं उन्हात उभा राहून तागड्यात ओढल्या 1 तासभर काय उपयोग नाही या पुस्तकाचा गंडीवलंय सगळं चुकीचं आहे सगळं यातलं जाऊ तिकडे आईच्या गावात कसला आवाज आला कोण बोललं कोण आहे इथं कोण आहे तिकडं देवा एवढ्या पावटी माफ कर परत चोरी करणार नाही मी बॅरल जवळ तेवढा यायला नको तो माणूस
सकाळीच्या चोरी करायलायस. अहो दादा चोर नाही कर राहिलेलो मी. आता म्हणलात की चोरी करत नाही, माफ करा. अहो मी ती मनातल्या मनात म्हटलं, तुम्हाला कसं काय कळाले? भाई आईच्या गावात म्हणजे त्या पुस्तकातलं खरंय, माझ्याकडे जादू आली. काय काय नाही कुठली चोरी केल्या सांगा ना, पोलिसाची ताब्यात देईन. मी वस्तू संग्रहालयात एक दुर्मिळ पुस्तक चोरी केलेलं आणि ते रस्त्याकडे टाकलेलं, पण ती तिथनं गायब झालं म्हणून माझ्या मागं पोलीस लागलेलं. बरोबर जाता नाही सांगत पोलिसांनी. पोलिसच तेवढं सांगू नका बरं का. नाही म्हणते की आता. थँक्यू आयफोन आणला साल्याचा, त्याला काय घंटा बी कळाला नाही. ए थांब, सकाळीच्या आयफोन दे माझा. कसला आयफोन? आयफोन दे. हे जरा दादा. तुम्हाला कसं कळालं? मी मनातल्या मनात बोललेलो. हा पळ करला. आईच्या गावात त्या पुस्तकातलं सगळं खरं आहे, मला माणसाच्या मनात कळतंय आता. Yes! आता काय करू ग? आता कुठं हुडकू ग? अहो काका तुम्ही तर आहे, मग कोण मेलं? अरे मेलेलं नाही, मग काय झालं? सोन्याच्या अंगठी चोरीला गेल्या. सोने इकडे ग बसलाय ना, अंगठी का रडत्या? आपलं काकी का रडत्या? अरे हिचीच अंगठी चोरीला गेल्या, सोन्याची 2 तोळ्याची. खरंच काय? होय, कुठं शोधायची तीच कळना. घरातलं साखरेचं डबं, पावडरीचं डबं, तपकिरीचं डबं सगळं उडकलं का? सगळं घर पालतं गाठलं, पण कुठंच नाही, चोरीलाच गेल्या. बरं झालं मी अंगठी चोरी झाल्याचं नाटक केलं, नाहीतर मी माझ्या भावाला शेड बांधाय अंगठी दिलं ही जर कळलं असतं तर ह्या बाबानं घर डोक्यावर घेतलं असतं. असं आहे काय? ढा झालं त्या अंगठी नेणाऱ्याचं, त्याला चांगलं मरण येणार नाही. काका अंगठी कोणाकडे मी सांगतो, मला काय देणार? तुला 5,000 रुपये देतो, अंगठी कुठे सांग नुसतं. अंगठी तुमच्या मेवण्याकडे आहे, काकीच्या भावाकडे आहे. काय? हा फोड उठला तुला, माझा भाऊ काय चोरटा वाटला वय. भाव नाही तुम्ही. काय? भावाला शेडा बांधाय पैसे पाहिजे म्हणून हिने अंगठी दिली आहे. होय, त्याला मशीन शेड बांधायचं होतं, पण तुला कसं कळालं? अहो काय ऐकताय ह्याचं, हकलून लावा ह्याला. काका अंगठी चोरीला गेल्या नाही, यांच्या भावाकडे आहे. अरे तुला नेला जायला नासक्या तोंडाच्या. थांब तुला. काका माझं 5,000 रुपये पाठवा, गुगल पे करा. आईला अजून कशी आली नाही, किती उशीर झाला. हाय. हाय, अगं एवढा उशीर काय याला झाला? डॉल्बी आपलं डॉली. अरे ते पप्पा घरी होते ना, म्हणून मला यायला वेळ झाला. बरं ती जाऊ दे, तुझा फोन का बिझी लागत होता? मावशीच फोन आलेला. तुझ्या मावशीला काय दुसरा कामधंदा नसतोय का काय? बघल तेव्हा तुझ्याच मोबाईलवर फोन करत असत्या. बघ ना, बर ते सगळं जाऊ दे, तुझं माझ्यावर किती प्रेम आहे. अगं लय म्हणजे लय प्रेम आहे माझं तुझ्यावर. काय सांगू तुला, मी फक्त तुझाच विचार करत असते. खरंच? होय, काय बघ, तुझ्या डोळ्यातलं चिपड, आपलं तुझ्या डोळ्यातलं प्रेम बघते, प्रेम. ईशा. किती बिंडो खाय हो एब्या. मी एका वेळी 4-5 मुलांना खोय करत्या, हे कोणालाच माहित नाही. हा सोडून बाबू, महेश, नागेश, चैतन्य ही 4 आहेत ती फक्त मलाच माहित आहे. विश्ल्या बुरट्या कशाला आलायस इथं, काय काम आहे? बुरट्या चुना लागला तुला. चुना कुठं लागलाय? कसला चुना ना बुरट्या, त्या पोरगीने चुना लावलाय. तू सोडून 4 बॉयफ्रेंड आहे तिचं. काय? होय, महेश बाबू नागाची इथली. अरे बुरट्या साऊथ पिक्चर मधलं हिरो आहेत ती, तिचं फेवरेट हिरो आहेत ती. अरे तू महेश बाबू नागाची येते नव. खालच्या आईचा महेश, वरच्या आईचा बाबू, पाराजवळचा नागू आणि शेंबडा चैत्या, चौघांनी खोळ केलंय ना. हा माझ्यावर काय पण आरोप करतोय, तू सगळं ऐकून घेतेस वैभव. विश्ल्या बुरट्या, डॉली बद्दल मी एक शब्द खपून घेणार नाही. मग तिचा मोबाईल चेक करा, आलेला फोन बघ नुसतं. हा बघू जरा फोन. सोनू, तुझा माझ्यावर भरोसा नाही का? सोनू ह्यो आणि कोणाला सांगा? अरे भरट्या, मला लाडान सोनू म्हणते ती. बरं हाय तुझ्यावर भरोसा, पण जरा 2 मिनिटं बघू फोन. अगं दे की, अगं दे लवकर. हा इकडे बघू. हा महेश, बाबू, नागू, चैतन्य. अगं काय? बघू. अगं थांब चुना लावतेशी तुझ्यात राहता. थांब. अरे बुरट्या मी काय केलं, उलट वाचवलं तुला डॉलीच्या तावडीत नाही. अरे बुरट्या विसल्या, डॉली मला फसवते, मला माहित नव्हतं तेव्हा काय टेन्शन नव्हतं. आता माहित झालं लय टेन्शन यायला लागलंय. हा तू काय टेन्शन घेऊ नको, डॉलीचं सोडून दे.
ती डॉलीचं टेन्शन माझ्या बरोबर घेतो मी काय नाही काय नाही अरे भावानू मला माणसाच्या मनातलं सगळं ऐकू येतंय काय बी सांगू नकोस. अरे खरंच तर म्हणून तर याच्या गर्लफ्रेंड डॉलीच्या मनातलं सगळं ऐकलं मी सांगितलं याला थापा मारतोय बोलत अरे थापा मारत नाही खरं सांगतोय मी आईला मी तर मनात बोललो होतो तुला कसं काय कळलं बरं विसल्या तो माणूस मनात काय बोलतोय ते ऐक. थांब आलो ATM चा पासवर्ड बदलला बरं झाले. नवीन पासवर्ड 12 आहे. बायकोला आता सांगतच नाही. हो भावानू त्याने ATM चा पासवर्ड बदलला आत्ताच नवीन पासवर्ड आहे 12 असं बोलत होता मनात काय लागली पाहिजे मी त्याचं ATM आणतो. जर त्याचा पासवर्ड 12 असला तर मी तुला जेवण देतो आणि जर पासवर्ड 12 नसला तर तू सगळ्यांनी जेवण द्यायचंस. बरं ठीक आहे जा जा शाबास रे. मामा काय रे हे 10 रुपये तुमचं आहे काय? होय होय. 10 रुपयाचं लालच दाखवून गंडीवला साल्याला. इधर ATM दाखव पैसे काढून आम्ही हा इथंच. बरं कोण नाही तोवर काढतो पैसे निघतात का बघतो आईला अजून कसं काय आलं नाही विसल्या चुकीचा पासवर्ड टाकत असेल मनातला ऐकू येतोय म्हटला हिला आता मोकाच जेवण घ्यायचं बरं का त्याच्याकडं सोडायचं नाही त्याला. होय होय अरे सॉरी बरं का भावानू का पासवर्ड काय मॅच होणं झालाय सकाळीच्या आमासनी घंटी होतीस जादू आहे म्हणा माझ्याकडं मनात ऐका येतंय काय घंटा मनात ऐका येतंय. बुरट्या जेवण पाहिजे आम्हा सगळ्याच बरं संध्याकाळी देतो बर जुळून झालं जेवण यस यस पासवर्ड बरोबर मॅच झाला खात्यावर सगळे पैसे काढले आणि ATMचा पासवर्ड बदलून दिला पोरासनी आता पोरांनी रातच्या नुसतं जेवण द्यायचं आणि तेवढ्याच भागवायचं बाकी सगळे पैसे मला यस यस अरे पोरानू ही बिल झालंय आमच्या ऊसाचं अय पुसनाळ्या सगळं कळलंय आमासनी तुला मनातलं कळतंय ती. अरे भरट्या सगळ्यांच्यात पैसे वाटून घेऊया नाहीतर त्या माणसाला जाऊन सांगणार तू होय नको हा वाटून घे चला बरं विसल्या तुला ही जादू कशी काय यायला लागली रे मनातली ऐकायची अरे मी एका पाया उभा राहिलो असा आणि मंत्र म्हटलं अल्ला मात्र कोला मात्र छू आणि गच्चून उडी मारली एका पायो काय? बसून यायला लागले मला चालते मी पण घरात जातून करतो तसं हा कर आईला विसल्यानं सांगितलंय तसा एका पाया उभा राहून मंत्र म्हणतो आणि गच्चीवर खाली उडी मारतो म्हणजे मला सगळ्या माणसांच्या मनातलं ऐकू येतं यस अल्ला मत्तर कोल्ला मत्तर छू पाय मोडला काय झालं पायाला बुरट्या तुझा ऐकून पाय मोडला अरे पण कसा मोडला तू सांगितलेला मंत्र एका पाया उभा राहून म्हटला आणि गच्चीवर उडी मारली गच्चीवर कुठं मारली खाली मारली तुझ्या बाण खाली मारायची गच्चीवर गच्चू मार म्हणलं होतं काय सकाळीची आत थांब. 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 आहो मी जरा बाजारात जाऊन येते. बर मम्मीने दिलेले 1000 रुपये आहेत आणि ह्यांच्या खिशातनं 2000 घेतलेत. आता मला एक साडी घेते. ए कुठं निघालीस मैत्रिणीकडं. खोटारडे साड्या नाही निघाल्यास का नाही नाही माझं 2000 रुपये दे कुसलं 2000. माझ्या खिशातनं टापले ती 2000 हा मी नाही घेतलेलं. बऱ्या बोला देतेस का कसं इधर तुम्हाला कोणी सांगितलं? CCTV बसवलाय मी घरात CCTV म्हणे साधा घरात टीव्ही बसवायचं होती का तुम्हाला? खामोश आता हे घरात नसताना ह्यांच्या खिशातनं पैसे काढते. काय 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 म्हणलीस मी घरात नसताना पैसे ना म्हणणार नाही मी कुठं म्हणलं? आता म्हणलीस की अहो, मनात बोललेलं ऐकू आलं का काय या बाबाला? होय मला मनातलं सगळं ऐकू येते तुझ्या आता गो बया आता का भैया काय नाही आता मला फसवू शकत नाहीस तू ग बसा फसवू शकत नाही. माझ्या तोंडाकडे बघून अंदाज लावत असणार आहे. लई 420 आहे माणूस. काय मी 420 आहे नाही मी तसं नाही म्हटले. अय्या खरंच मनातलं बोललेलं ऐकू येतं यांना. आता कसं होणार माझं? हा काय नाही होणार तुझं फक्त तू मनात काय काय बोलतेस का नाही ती सगळं मला ऐकायला येणार अहो ऐका की मला पण शिकवा की दुसऱ्याच्या मनातलं कसं ऐकायचं ते. तुला शिकवी हो चाल इकडं आली मला पण शिकवा की तुला शिकवतो आणि बसतो मग टाळ्या वाजवत ए विशाल ठोंबरे कोण आहे इथं? अहो ती कोण आली ती बघा. ए कोणासाठी धर याला उचल कुठे घेऊन निघालास मी? मला कशाला धरून आणले ह्यो मुकाय मग काय याचा मुका येऊ का
माकडा गावातल्या शेटने कुठं खजाना लपवून ठेवलाय ती ह्याला माहिती आहे. मग मी काय करू? तुला मनातलं बोललेला ऐका येतं या आमासने ऐकून काय आलं या ह्यो मनात काय बोलतोय ती सांग. नाही मला येत काय. तलवार आण रे माझी. येतं येतं येतं. ए माकड तोंड्या. ए माकड तोंड्या. घेऊ म्हटला. काय म्हणतोय ते सरळ सांग. तुझ्या आईची बनती तुझी मावशी. तुझ्या आईची बहिणी तुझी मावशी. काय म्हणला सवा नाही काय म्हणतोय ती. अरे घेऊ म्हणते तर. तुमच्या आईचं लुगडं धुतलं तुमच्या कशाला धरून आणलंय मला? तुमच्या आईचं लुगडं धुतलं तुमच्या कशाला धरून आणले मला? बॉस बॉस काय बॉस काय रे पोलिसांनी आपल्या अड्ड्याचा सुगाव लागलाय पळा लवकर पळा. ए झाकण झुलल्या खाली बघ की. तुझा बा दाखवून दिल्या मुख्या. आहो मी गिफ्ट आणले तुमच्यासाठी माहेरून. काय? सोन्याची चेन माझ्या आईने केलं तुमच्यासाठी. अरे वा 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 वा. किती रुपयाचा यो गोप? 5 लाखाचा आहे. काय? हो 10 तोळ्याचा आहे. होय? होय ही 250 रुपयाची चेन आहे. बघूया ओळखताय का यांना. बरं ऐक की तुझ्या आईला म्हणा एवढं महागडं गिफ्ट मला नको. त्यापेक्षा का नाही तुला 7-8 तोळ्याचा नेकलेस करू दे आणि त्यातनं काय पैसे राहिले का नाही तर लाखभर रुपये मला खर्चाला देऊ दे. ग बसा. काय झालं तुला नको नेकलेस? अहो पाहिजे की पण ही लय हौसने केली चेन तुमच्यासाठी. लय हौसने केले मी. हो तुझ्या तर आता जत्रात आणलेली 250 रुपयाची साखळी देऊन मला गंडी त्याशिवी इधर. मला मनातलं सगळं ऐकू येतं विसरली शिवी. अहो गंमत केली तुमची. गंमत केली. अहो ऐका की मी जरा बाजारात जाऊन येते तासाभरात. हा तासाभरात काय 4 तासानं आलीस तरी चालतंय मला. जाऊ ना. हा जा जा की. मी पार्लरला पण जाणार आहे. मला मागं यायला संध्याकाळ होईल पण ह्यांना सांगायला नको नाही तर ओरडतील. संध्याकाळ होणार आहे या निवांत. मी तोपर्यंत डॉलीला बोलवतो. अहो येते मी. हा जा जा. हा चला बायको आता बाजारला गेली. ब्युटी पार्लरला बी जाणार आहे. संध्याकाळ होणार तिला याला. तोपर्यंत मी आता डॉलीला फोन करतो. हॅलो डॉली. हा बोल ना विशाल. अगं बायको गेल्या बाजारला संध्याकाळी येणार आहे. अयो हो का तू ये. बरोबर थांब आले 5 मिनिटात आले. डॉली आली. हे ये डॉली ये. अरे तू भेटायला बोलवलंयस खरं पण तुझी बायको तर येणार नाही ना. येणार आहे संध्याकाळी. काय काळजी करू नको. असं बोलली का ती. अगं मला माणसाच्या मनात सगळं ऐकू येतं माहित नाही तुला. ती मनात बोलत होती ती मी ऐकलं. अरे बाबा. पण आता कोण घरात नाही. स्कार्फ सोड. तुमच्या तर आता माझ्या मागे असलं धंदा करताय मी. बाजारलाच गेलेली पण ती 6वी डॉली येणार आहे कळल्या तरी वाटतच माघारी घालवली तिचे कपडे घालून आल्या. तुला कोणी सांगितलं डॉलीकडे येणार आहे? ही पुस्तक मी सुद्धा आमोशाला एका पाया उभा राहून वाचलंय. त्यामुळे तुमच्या मनात काय डाय दिसत्या ती सगळी कळते मला. एवढा वाजवणार नाही. माफ कर मला चूक झाली. परत असला धंदा करायचा नाही अजिबात. माझी डॉलीला आता घरात बोलवून उपयोग नाही. डॉलीला भेटायसाठी रानात शेडवरच बोलवलं पाहिजे. कुत्र्या तुला अजून तिला भेटू. नमस्कार मित्रांनो, मी वैभव ठोंबरे. नमस्कार मित्रांनो, मी विशाल ठोंबरे. मित्रांनो, हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. व्हिडिओ कसा वाटलाय कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ मित्रांसोबत व्हॉट्सअपवरती फेसबुकवरती शेअर करा. कमेंट करायला विसरू नका.